मध्ये रिलेशन म्हणजे जाते नाते संबंध हा शब्द वापरला आहे, नातेसंबंध. मात्र सरकारच्या 2000 सालच्या अधिनियमामध्ये 2000 सालच्या अधिनियमात रिलेटिव्ह नातेवाईक याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक म्हणजे काय, इथे हा शब्द नाही वापरला. काय वापरला? रिलेशन. आणि मग हा नातेसंबंध रिलेशन हा अतिशय अस्पष्ट, त्यात पितृकुळ, मातृकुळ, दत्तक या सर्वांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे दूरच्या शेकडो लोकांच्या शपथपत्राच्या आधारे जात निश्चित केले जाऊ शकते, हे धोकादायक आहे. तसेच कुळ या शब्दाचा उल्लेख देखील केलेला आहे, परंतु कुळ या शब्दाची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही. त्यामुळे गोंधळ वाढणार. केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही. आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे. आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे. हे जे आम्ही मांडलं ना, हे न्यायालयाने आम्हाला सांगता येईल आम्हाला की आम्ही सुद्धा सरकारकडे गेलेलो आहे. सरकारला सुद्धा आम्ही दिलेलं आहे. असं नाही की डायरेक्ट तुमच्याकडे आलो. आम्ही सरकारला सुद्धा विचारलेलं आहे, सरकारला सुद्धा सावध केलेलं आहे की याच्यामुळे काय होऊ शकतं ते. आणि मग हे जे आहे बाकीचे सगळं, आणि मग अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ही एक गोष्ट नाही आहे, अनेक गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये मांडू शकणार आहोत. अशा अनेक आहेत. आणि अनेक निर्णय शासनाचे निर्णय आहेत, अनेक हायकोर्टाचे निर्णय आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. आताचा जो शासन निर्णय काढलेला आहे, पूर्वीचा एक काढलेला होता की शिंदे समितीने ज्या तिकडे जाऊन त्या नोंदी तपासाव्यात, तो मान्य केला मंत्रिमंडळामध्ये आणि त्याप्रमाणे त्यांचं काम झालं. मी तुम्हाला सांगितलं किती मिळाले ते त्यांना. 2 लाखापेक्षा जास्त कुणबी त्यांनी दिले. म्हणजे काम संपलं. त्यांना वारंवार काम संपेपर्यंत आपण मुदतवाढ दिली आणि लाखो कागदपत्र त्यांनी गोळा केलेली आहेत, लाखो. पण हा दुसरा जो आहे त्याच्यावर कडी करणारा असं हा निर्णय आहे. म्हणजे ते सगळं बाजूला सोडून हा निर्णय घेतला. मग हे करायचं होतं तर शिंदे समितीचं कामच नव्हतं. मग हे डायरेक्टच केलं ना, सगळ्यांनाच करून टाकायचं आहे. हे आता तुम्ही मला विचारू नका, मी तुम्हाला असं म्हटलेलं आहे. इथे त्यांना पाठवलेल्या पत्रात माध्यमात आलेल्या बातम्या आणि तत्कालीन परिस्थिती घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती सूचना न मागवता, इतर मागासवर्गीयांचा विरोध त्याच्याकडे दुर्लक्ष करून हा निर्णय, हे म्हटलेलं त्याला मी त्याच्यावर सही केलेली आहे. आता लोकशाही आहे, रस्त्यावर कुणी उतरू शकतो आणि बाकीचे काही उतरू शकत नाही असं काही. का रस्त्यावर काही अशी बंदी तर नाही आहे की ओबीसीने उतरू नये. आता उतरलेच आहे ना ठिकठिकाणी, फक्त ते ग्राम पातळीवर, जिल्हा पातळीवर चालू आहे. ते सुद्धा एकत्रित येऊन मोठा लढा उभा करू शकतात ना. मोठी संख्या, एकूण जर संख्या आता बघितली, जर गाव खूप, तुम्हीच लोक छापतात त्यांचे फोटो, ते बघा ना किती आहेत ते. आणि मग ज्या वेळेला यायचं ठरलं तर ते सुद्धा येऊ शकतील.
घ्या ना. माझं काय चुकलं असं आहे ना, या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. त्यामुळे जरांगीशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही. अन्याय करणारा आहे, ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. आता ज्यांनी केली ती जी समिती वगैरे केलेली होती ना त्यांनी, काल आम्ही त्यांना विचारलं, म्हणजे मी विचारण्यापेक्षा काल बावनकुळेनेच विचारलं मीटिंगमध्ये, ते जे सेक्रेटरी होते डिपार्टमेंटचे, आणि त्यांना की तुम्ही याच्याकडे फाईल आहे का तुमच्याकडे, हे जे काही काढलं, तुम्ही हे शब्द काढायचे घालायचे, तुम्ही लॉ ज्युडिशरीला म्हणजे विधी न्याय खात्याला विचारले होतं का, त्यांचं काय आहे का लेखी की चालेल म्हणून? नाही, काही नाही. अहो, एखादं असं काढायचं असेल तर 10 वेळेला त्या विधी न्याय खात्याकडे जातं आणि ते तपास आणि मग सांगतं हे कायद्यात बसतंय, हे नाही बसत, हे शब्द असे आहेत, हे शब्द हे गेलं नाही. एवढं महत्त्वाचं आहे. कालच्या मिटिंगमध्ये आम्हाला समोर आलं सगळं. बावनकुळेंनी पण असं म्हटलंय की पूर्वी सर्टिफिकेटचे जे छोटे आधी गव्हर्नमेंटचे आता जे नियम आहेत तेच लागू असतात, ज्या पद्धतीने दिले जाणार नाही. बरोबर आहे, माननीय मुख्यमंत्री सुद्धा तेच म्हणतात, हे पण तेच म्हणतात. पण जरांगे काय म्हणतो, आणि त्यापेक्षाही हे पत्रक काय म्हणतं, सरकारकडे गेलेलो आहे बाबा, सरकारला सुद्धा आम्ही दिलेलं आहे. असं नाही की डायरेक्ट तुमच्याकडे आलो, आम्ही सरकारला सुद्धा विचारलेलं आहे, सरकारला सुद्धा सावध केलेलं आहे की याच्यामुळे काय होऊ शकतं ते. आणि मग हे जे आहे बाकीचे सगळं, आणि मग अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ही एक गोष्ट नाही आहे, अनेक गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये मांडू शकणार आहोत.